या आठवड्यातला एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा चर्चेचा विषय ठरला। पण माध्यमांमध्ये शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या ज्या बातम्या या 4 दिवसांमध्ये आल्या त्या चकवा होत्या की काय असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही पडेल। कारण शिंदे दिल्लीला गेले होते पण ऑपरेशन टायगर हे एकच मिशन घेऊन नाही तर एक वेगळी शिकार करण्यासाठी। सूत्रांकडून जी माहिती आली ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारी आहे। शिंदेंचं टार्गेट फक्त ऑपरेशन टायगर नव्हतंच तर शिंदेंनी दुसरं जाळंही टाकलंय आणि तो आहे ऑपरेशन तुतारीसाठी। तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, त्यासाठी शिंदेंनी अगदी दिल्लीच्या एअरपोर्टवरूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती। एकनाथ शिंदे ठाकरेंच्या खासदारांबरोबरच शरद पवार गटातल्या खासदारांनाही दिल्लीमध्ये भेटले। नेमके कुठे कुठे आणि कोणाकोणाला शिंदे भेटले, पक्षवाढीच्या डेस्पिरेशनमध्ये सध्या शिंदेंच्या रडारवरती कोण कोण आहे सगळं सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। शिंदे असे अचानकच दिल्लीला का गेले यावरून बऱ्याच शक्यता बोलल्या गेल्या। या दौऱ्यामध्ये ऑपरेशन टायगरची सुद्धा चर्चा झाली। पक्ष वाढवण्यासाठी शिंदे बरेच हातपाय मारत असल्याचीही चर्चा झाली। शिंदे आपल्या लेकाला खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव करत असल्याचं सुद्धा चर्चेत आलं। या बाबतीतला सविस्तर व्हिडिओ लगाव बत्तीनेही 2 दिवसांपूर्वीच केला होता, तो तुम्ही चॅनलवरती पाहू शकताय। पण आता खात्रीलायक सूत्रांकडून जे कळतंय त्यानुसार एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आले होते ते ऑपरेशन तुतारीसाठी। होय, एकनाथ शिंदे शरद पवारांच्या पक्षांतरासाठी इच्छुक खासदारांना भेटले। एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीच्या एअरपोर्टवरती उतरले तिथून ते श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाणार होते। पण एअरपोर्टवरती उतरल्यावरती शिंदेंना तिथून बाहेर पडण्यासाठी साधारणतः 1.5 तास लागला। तो का लागला तर शिंदेंनी एअरपोर्टवरतीच आपली मीटिंग फिक्स केली होती। एअरपोर्टवरून बाहेर निघण्यापूर्वी शिंदेंनी एक महत्त्वाची भेट घेतली। या भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 4 खासदार उपस्थित होते। या खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची तब्बल 1.5 तास बैठक झाली। त्यानंतर एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांच्या 12 पंडित पंत मार्ग इथल्या निवासस्थानी पोहोचले। त्याच रात्री 1 वाजता एनसीपी खासदारांशी शिंदेंची पुन्हा भेट झाली। या भेटीमध्ये त्यांच्यात सखोल चर्चा सुद्धा झाली आणि रात्री 1 वाजताच्या या बैठकीतच पवारांच्या खासदारांनी एनसीपीला सोडचिठ्ठी देण्याचं कबूल केलं। लगाव बत्तीच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली। याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदेंचा दिल्ली दौरा हा एका दगडात 2 पक्षी मारण्यासाठीचा होता। शिंदे एवढ्या वेगाने 2 पक्षांच्या खासदारांच्या भेटीगाठी करतात, तिकडे दिल्लीमध्ये अमित शहा आणि मोदींचीही भेट घेतात। हे पाहता शिंदेंना भविष्यामध्ये मोठा डाव टाकायचा असल्याचं दिसतंय। खासदारांची जुळवाजुळव करून एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष बनण्यासाठी शिंदेंनी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली। शिंदेंना केंद्रामध्ये मंत्रिपद वाढवून हवंय म्हटल्यानंतर ठाकरेंच्या खासदारांवरती त्यांचं भागणार नाहीये, तर शरद पवार गटातलेही खासदार फोडावे लागणार आहेत। तरच शिंदेंना आपलं खासदाराचं संख्याबळ वाढवू शकणार आहे। म्हणूनच त्यांनी शरद पवारांच्या खासदारांकडे आता आपला मोर्चा वळवलाय। पण ते किती आणि कसे खासदार मॅनेज करतील यामागे काय गणित आहे ते आधी समजून घेऊया। सध्या एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 6 खासदारांमागे 1 मंत्रिपद दिलं जातं। त्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 1 मंत्रिपद ऑलरेडी आहेच। आता आणखी 2 मंत्रिपद पाहिजे असतील तर शिंदेंना खासदारांचा आकडा वाढवावा लागेल। ठाकरेंचे जे 4-5 उत्सुक खासदार शिंदेंकडे येण्याच्या तयारीत आहेत त्यातून शिंदेंचं संख्याबळ 11-12 पर्यंत जाऊ शकतं, पण तेवढं ते पुरेसं नाहीये। त्यासाठी शिंदेंनी आपला मोर्चा शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळवलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 8 खासदार आहेत। यापैकी किमान 5 खासदार एकनाथ शिंदेंकडे यायला हवेत आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवारांचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कामध्ये आहेत। त्यांची नावंही आता सांगतो। या खासदारांमध्ये पहिलं नाव आहे अमर काळे, दुसरे भास्कर भगरे, तिसरे आहेत सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, चौथे आहेत धैर्यशील मोहिते आणि 5वे खासदार आहेत निलेश लंके। दिल्ली एअरपोर्टवरती यापैकीच काही खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत मीटिंग झाली तर काही खासदारांची रात्री उशिरा 1 वाजता श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी भेट झाली। शरद पवार गटाचे 5 खासदार सोबत आले की एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदारांचा एकूण आकडा हा 17 पर्यंत जाईल। म्हणजे त्यांचे स्वतःचे 7, शिवसेना उभाटाचे 5 खासदार आणि पवार गटाचे 5 असे एकूण 17 खासदार होतील। शिंदेंना हे गणित जुळवण्यामध्ये जर यश आलं तर ते एनडीए मधल्या सर्वात मोठा मित्रपक्ष ठरतील। सध्या एनडीए मध्ये सर्वात मोठा पक्ष हा चंद्रबाबू नायडू यांचा टीडीपी आहे, ज्यांचे 16 खासदार आहेत। त्या पाठोपाठ नितीश कुमारांचा जेडीयू आहे, नितीश कुमारांचे 12 खासदार आहेत। एनडीएमध्ये सर्वात मोठा मित्रपक्ष बनायचं असेल तर टीडीपीपेक्षा जास्त खासदार आपल्याकडे असले पाहिजेत। हाच एकनाथ शिंदे यांचा फुल अँड फायनल प्लॅन आहे। म्हणूनच ऑपरेशन टायगर पूर्वी त्यांना ऑपरेशन तुतारी सुरू करावी लागली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभा खासदारांमध्ये शिवसेना 1 नंबरचा पक्ष असेल। एकूण 17 खासदार एकनाथ शिंदेंकडे असतील तर 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सीट शेअरिंगमध्ये एकनाथ शिंदेच वरचढ ठरतील आणि जागांचा दावा करतील। लोकसभेच्या जास्त जागा शिंदेंना द्याव्या लागतील, त्यामुळे आपोआपच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंचं बळ अधिक वाढू शकेल। परंतु हे सगळं ठरणार आहे ते एनसीपी शरदचंद्र पवारांच्या खासदारांच्या निर्णयावरती।
एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये मोदींची भेट घेऊन याबाबत चर्चा केली असली तरी अमित शहा यांनी शिंदेंना भेट नाकारल्याचं असं कळतंय. त्यामुळे सध्या या सगळ्याला स्वल्पविराम लागल्याचं दिसून येते. तर दुसरीकडे सध्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ माजले. यामध्ये सरकारमधले 9 मंत्री सहभागी असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. हे मंत्री खरात बाबांचे भक्त आहेत. त्यामुळे एनसीपीतून एकनाथ शिंदेंकडे जाणाऱ्या खासदारांना आणि ऑपरेशन तुतारीला सध्या ब्रेक लागल्याचं दिसतंय. परंतु हा पूर्ण विराम नाहीये, तर हा स्वल्प विराम आहे. शिंदे या ज्या पद्धतीने पक्षवाढीसाठी हातपाय मारताना दिसत आहेत ते पाहता ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी केल्याशिवाय ते गप्प बसतील असं दिसत नाही. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.